जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर शहरात 1,65,000चा प्रतिबंधित गुटखा विठ्ठलवाडी पोलिसांनी जप्त केलाय। यात 3 पुरुष आणि 3 महिलांना ताब्यात घेण्यात आले। उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात काही व्यक्ती सफारी बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा सुगंधी तंबाखू विक्रीसाठी येत असल्याची गुप्त माहिती विठ्ठलवाडी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता 3 महिला आणि 3 पुरुष प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखूसह पकडलेत। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 पुरुष आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशनला काही व्यक्ती हे सफारी बॅगमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, तंबाखू, पान मसाले हे घेऊन विक्रीसाठी येणार आहेत अशी माहिती या पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ए.पी.आय. कुलकर्णी, पोलीस हवालदार मिसाळ व पथक यांना मिळाली। त्याप्रमाणे आपण तात्काळ एक पथक स्थापन केले। काल सकाळची ही गोष्ट आहे, दिनांक 4/12/24 रोजी सकाळी माहिती प्राप्त झाली। त्याप्रमाणे त्या पथकामध्ये महिला अधिकारी पण समाविष्ट केल्या, PSI पाटील मॅडम, आणि त्यांनी सापळा रचून त्या ठिकाणी पंचांसमक्ष छापा टाकला असता 3 महिला 3 पुरुष हे बॅगीमध्ये त्या अशा प्रकारचा पान मसाला घेऊन बाळगताना मिळून आले। नमूद पथकाने लागलीच अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला। संबंधित अधिकाऱ्यांनी येऊन त्याबाबत खात्री केली व त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। संबंधित पुरुष आरोपी यांना आपण अटक केली असून मान्य न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेले आहे। सदर कारवाईमध्ये पोलिसांनी जवळपास 1,67,000 रुपयाचा हा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू, पान मसाला जप्त केलेला आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।